श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशींच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. ब्रह्मांडातून एक असा अद्भुत ऊर्जा प्रवाह निर्माण झाला आहे जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा अंधार कायमचा नाहीसा करणार आहे. मी जे सांगणार आहे ते ऐकून थक्क होऊन बघतच राहाल, कारण आज मी तुमच्यासमोर अंगावर काटा आणणारं सत्य मांडणार आहे. मकर राशींच्या जातकांसाठी विधात्याने म्हणजेच साक्षात ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली घटना आता तुमच्या आयुष्यात घडणार. हे तुमच्यासाठी केवळ एक भविष्य नसून एक अंतिम शाश्वत सत्य आहे, ज्यावर विश्वास ठेवल्यास तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळाची पहाट होईल. आजचा हा प्रसंग आणि ही तिथी तुमच्यासाठी एखाद्या कल्पवृक्षासारखी तिथी ठरणार आहे, जिथे तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याची वेळ आली आहे. स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात होणार आहे. स्वामींच्या या पवित्र कृपेचा अनुभव घेण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यशाचा लख प्रकाश पसरवण्यासाठी लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मकर राशींच्या लोकांचा सर्वात मोठा त्रास म्हणजे त्यांची आर्थिक ओढाताण आणि सतत लागून राहिलेली पैशांची चिंता होय. गेल्या काही काळापासून तुम्ही कमवलेला प्रत्येक रुपया कसा खर्च होतो, कुठे जातो हे तुम्हाला समजत नसेल आणि कधीकधी त्या आयुष्यभराची कमाई आणि नशीब एका झटक्यात मातीमोल झाल्यासारखे तुम्हाला वाटले असेल. अनेक दिवसांपासून लोकांकडे अडकलेले तुमचे थकीत पैसे मिळणे बंद झाले होते. नवीन उत्पन्नाचे मार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते आणि रोजच्या गरजा भागवतानाही तुम्हाला मनातून अत्यंत वेदना आणि त्रास सहन करावा लागला होता. परंतु आता घाबरण्याचे किंवा निराश होण्याचे अजिबात कारण नाही, कारण स्वामी महाराजांची दिव्य कृपादृष्टी तुमच्यावर पूर्णपणे बरसेल अशी वेळ आली आहे. पंचांगातील ग्रहांची चाल आता अशा काही शुभ स्थितीत आली आहे की तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊन तुमच्या झोळीत यशाचे आणि धनाचे माप पडणार आहे. तुम्हाला अचानक अशा एखाद्या ठिकाणाहून बँकेचा मेसेज येईल किंवा फोनद्वारे थकीत पैसे परत मिळण्याची गोड बातमी मिळेल, ज्याची तुम्ही अपेक्षाही सोडली होती. जुन्या गुंतवणुकीतून अचानक चांगला परतावा मिळून तुमचा पगारवाढीचा किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग मोकळा होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम होईल. मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा हातात आला म्हणून लगेच कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करण्याची घाई करू नका. सर्व कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करूनच पाऊल उचला. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी हवी असेल तर स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझी झोळी आनंदाने भरा. जय श्री स्वामी समर्थ. दुसरी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून रखडलेली कामे आता अचानक वेग घेणार आहेत. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करूनही, प्रामाणिक प्रयत्न करूनही, सरकारी कामे असोत, कोर्ट कचेरीची कामे असोत किंवा जमिनी व्यवहाराचे विषय असोत, सतत अडथळे येत होते. ऐनवेळी काम बिघडत होते. अधिकाऱ्याकडून सहकार्य न मिळणे किंवा ऐन मोक्याच्या क्षणी काम थांबल्यामुळे पश्चातापाशिवाय काही उरणार नाही, अशी परिस्थिती तुमच्यावर अनेकदा आली असेल. परंतु आता हा कठीण काळ संपला आहे आणि स्वामींचे दैवी संरक्षण तुमच्या पाठीशी उभे राहिले आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे तुमच्या कामातील सर्व अडथळे क्षणात दूर होतील आणि रखडलेल्या फायलींवर सही झाल्याचा फोन तुम्हाला थेट संबंधित कार्यालयातून येईल. ज्या कामासाठी तुम्ही महिनोन्महिने पायपीट करत होतात ते काम अगदी सहजासहजी आणि सुरळीत पार पाडताना पाहून तुम्ही स्वतः थक्क होऊन बघतच राहाल. तुमच्या यशाचा हा मार्ग सुकर होत असताना गुप्त शत्रूंचे मनसुबे धुळीला मिळतील आणि तुमच्या विरुद्ध कारस्थान रचणारे स्वतःच बाजूला फेकले जातील. तरीसुद्धा यश मिळत आहे म्हणून अतिउत्साहात येऊन आपल्या महत्त्वाच्या योजना किंवा कामाची गुपिते इतरांसमोर उघड करू नका. सावधगिरी बाळगणे नेहमीच हितकारक असते. तुमच्या सर्व रखडलेल्या कामांना यश मिळण्यासाठी कमेंटमध्ये श्रद्धापूर्वक लिहा, स्वामी सर्व विघ्न दूर करा. जय श्री स्वामी समर्थ. तिसरी शुभ घटना म्हणजे मकर राशींच्या जातकांच्या मनातील एक खूप मोठी आणि जुनी इच्छा आता पूर्ण होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तुमचे स्वतःचे हक्काचे घर असावे, नवीन वाहन खरेदी करावे किंवा मनासारखी नोकरी मिळावी किंवा योग्य जीवनसाथी मिळून
विवाह जुळून यावा अशी स्वप्ने तुम्ही अनेक वर्षापासून पाहत आहात. पण प्रत्येक वेळी पैशांची कमतरता किंवा योग्य वेळेचा अभाव यामुळे तुमचे हे स्वप्न अपूर्णच राहिले होते आणि तुमचे मन आतून दुखावले जात होते. परंतु आता तुमच्या आयुष्यात सप्तरंगाची उजळणी होणार असून स्वामींची आघात लीला तुमच्यावर प्रकट होणार आहे. पंचांगातील ग्रहांची चाल दर्शवत आहे की तुमच्या स्वप्नातील घराची किंवा वाहनाची डील अचानक पक्की होण्याचे संकेत आहेत. ज्यांना नवीन नोकरीची प्रतीक्षा आहे त्यांना कॉल लेटर प्राप्त होईल आणि विवाहासाठी योग्य स्थळ शोधणाऱ्यांच्या घरी अचानक चांगल्या आणि प्रतिष्ठित कुटुंबातून लग्नाचे स्थळ चालून येईल. ही घटना घडताना तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येईल. तरीही कुठलाही मोठा खरेदीचा किंवा विवाहाचा निर्णय घेताना घाई गडबडीत सही करू नका. ज्येष्ठांचा सल्ला घ्या आणि सर्व गोष्टींची नीट शहानिशा करूनच पुढे जा. तुमचे स्वप्न लवकर पूर्ण व्हावे म्हणून कमेंटमध्ये मनापासून लिहा, स्वामी माझी इच्छा पूर्ण करा. जय श्री स्वामी समर्थ. चौथी सर्वात मोठी घडामोड तुमच्या नोकरी आणि करिअरच्या क्षेत्रात होणार असून तुमच्या व्यावसायिक आयुष्याला एक नवे वळण मिळणार आहे. सध्याच्या नोकरीत कामाचा प्रचंड ताण, वरिष्ठांचे असहकार्य, सहकाऱ्यांची चहाडी आणि योग्य ते श्रेय न मिळणे यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला असाल. या कामाची कदर न होता उलट तुमच्यावरच दोषारोप केले जात असल्याने नोकरी सोडावी की राहावी या द्विधा मनस्थितीत तुम्ही जगत आहात. परंतु आता तुमच्या करिअरमध्ये सुवर्ण काळ सुरू होत असून तुमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्याची वेळ आली आहे. स्वामींची असीम कृपादृष्टी बरसेल आणि तुम्हाला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय किंवा प्रतिष्ठित कंपनीकडून चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची थेट ऑफर ईमेल किंवा फोनद्वारे प्राप्त होईल. जे व्यावसायिक आहेत त्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळतील, मोठे ग्राहक जोडले जातील आणि बाजारात तुमचा दबदबा आणि विजयाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या गुप्त शत्रूंचे मनसुबे पूर्णपणे धुळीला मिळतील आणि तुमचे नाव सन्मानाने घेतले जाईल. पण लक्षात ठेवा, नवीन संधी स्वीकारताना आधीच्या नोकरीचे सर्व नियम व कायदे पाळा. कोणत्याही रागाच्या किंवा भावनेच्या भरात जुनी नोकरी तडकाफडकी सोडू नका. करिअरमध्ये नवीन यश मिळवण्यासाठी कमेंट्समध्ये लिहा, स्वामी माझ्या कामात यश द्या. जय श्री स्वामी समर्थ. पाचवी घटना तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी म्हणजेच प्रेम आणि नातेसंबंधाशी संबंधित असून नात्यांमधील दुरावा कायमचा मिटणार आहे. गेल्या काही काळात गैरसमज, संशय आणि तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये प्रचंड वाद निर्माण झाले असतील. बोलाचाली बंद होणे, एकमेकांपासून दुरावणे आणि घटस्फोटापर्यंत परिस्थिती पोहोचल्यामुळे तुमचे मन विषण्ण झाले असेल आणि आयुष्य एकांकी वाटू लागेल असेल. परंतु आता तुमच्या प्रेमाच्या नात्यात एक नवीन आणि गोड वळण येणार असून तुमच्या नात्यात प्रेमाचा नवा बहर येईल. ब्रह्मांडातून येणारा सकारात्मक ऊर्जा प्रवाह तुमच्या दोघांमधील कटुता दूर करेल आणि तुमचा जोडीदार स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेईल किंवा एक प्रेमळ मेसेज पाठवेल. कौटुंबिक मतभेद मिटून घरातील वातावरणात सुसंवाद आणि शांतता निर्माण होईल, ज्यामुळे नातेसंबंधामध्ये पुन्हा पूर्वीसारखा गोडवा निर्माण होईल. परंतु नात्यात पुन्हा जुने वाद किंवा जुन्या चुका उकरून काढू नका. एकमेकांना समजून घ्या आणि अहंकाराला बाजूला ठेवून नवीन सुरुवात करा. तुमच्या नात्यात सदैव प्रेम आणि आनंदाचा गोडवा राहावा यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी आमचे नाते घट्ट करा. जय श्री स्वामी समर्थ. सहावी शुभ घटना तुमच्या आरोग्याशी आणि मानसिक स्थितीशी संबंधित आहे, जिथे तुमच्या मनातील सर्व ताणतणाव दूर होऊन तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सततच्या चिंतेमुळे, भविष्याच्या भीतीमुळे आणि कौटुंबिक त्रासामुळे तुम्हाला रात्रीची झोपही नीट लागत नसेल आणि मानसिक अस्वस्थता जाणवत असेल. शरीरात उत्साह नसणे, सतत थकवा जाणवणे आणि आपण आयुष्यात काहीच करू शकणार नाही अशी नकारात्मकता तुम्हाला घेरून राहिली असेल. परंतु आता स्वामींच्या नामाचा जप आणि त्यांची दैवी कृपा तुमच्या भोवती एक भक्कम संरक्षण कवच निर्माण करेल, ज्यामुळे सर्व आजार आणि मानसिक त्रास पळून जातील. तुमचे आत्मबल वाढेल आणि तुम्ही प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी नवीन ऊर्जेने सज्ज व्हाल. तुमचे आरोग्य सुधारेल, डॉक्टरांचे खर्चिक उपचार कमी होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेज आणि प्रसन्नता दिसेल. तरीही आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. नियमित दिनचर्या पाळा, योगासन करा आणि सकस आहार घेण्यावर भर द्या.
तुमचे आरोग्य उत्तम राहावे आणि मन शांत राहावे यासाठी कमेंटमध्ये पूर्ण निष्ठेने लिहा, स्वामी मला शक्ती व शांती द्या. जय श्री स्वामी समर्थ. 7वी आणि सर्वात मोठी क्लायमॅक्स घटना म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारे नशिबाचे शुभ महिने, जे तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक ऐतिहासिक आणि नवी दिशा देणारे आहेत. हा काळ मकर राशींच्या सर्व जातकांसाठी एक सुवर्ण युग ठरणार आहे, जिथे तुमच्या नशिबाचे सर्व बंद दरवाजे पूर्णपणे उघडले जातील. हे एक अंतिम व शाश्वत सत्य आहे की तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपले असून हा तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस सिद्ध होणार आहे. या येणाऱ्या काळात तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात हात घालाल तिथे तुम्हाला अभूतपूर्व यश मिळेल आणि नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमचे प्रत्येक स्वप्न वास्तवात उतरेल. तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन चोहो बाजूने सुखाचा, समृद्धीचा आणि यशाचा लख प्रकाश पसरेल आणि तुम्ही आनंदाच्या शिखरावर पोहोचाल. हे ज्योतिषाचे सामान्य नियम आणि ग्रहांच्या गोचरावर आधारित सर्वसाधारण राशी भविष्य आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या जन्मकुंडलीतील वैयक्तिक ग्रहस्थितीनुसार आणि महादशेनुसार परिणामामध्ये काही प्रमाणात भिन्नता किंवा फरक असू शकतो. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक, व्यावसायिक किंवा वैवाहिक निर्णय घेताना केवळ राशी भविष्यावर विसंबून न राहता स्वतःच्या बुद्धीचा वापर करा आणि तज्ज्ञांचा तसेच ज्योतिषांचा सल्ला नक्की घ्या. स्वामींच्या कृपेचा हा महाप्रसाद सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये भक्तिभावाने म्हणा, जय श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.